म्हणा जिंकली आहेत असं संघ जॉर्ज 11 नक्कीच मैदानामध्ये उतरलायत. खूप मोठं आयोजन आहे, खूप मोठी स्पर्धा आहे. प्रत्येक संघाला असं वाटत असतं की आम्हाला नारायण भोईर स्मृती जसे खेळायचं आहे. जरा गेम फास्ट करा विनंती असेल, थांबू नका जास्त. सामना 4 ओव्हरचा आहे आणि तुम्हाला 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य असेल. 15 मिनिटाचा अवधी असेल तुम्हाला 4 षटका फेकण्यासाठी आणि 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटका नक्कीच फेकावी लागतील याची नोंद घ्यायची आहे. खूप मोठं आयोजन आहे. एकूण 2 स्टँड प्रेक्षकांसाठी सामन्याचा आनंद घेण्यासाठी कैलासवासी सुमित पाटील स्टँड आणि त्याच बरोबरीने कुणालदादा दिनकर शेठ पाटील हा एक स्टँड पाहायला मिळतोय. नक्कीच विद्यमान नगरसेवक आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे. त्यांचा नक्कीच 20 तारखेला वाढदिवस होता आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त तो आपण स्टँड पाहतोय. त्या स्टँडमध्ये देखील प्रेक्षकांची भरघोस गर्दी पाहायला मिळते आणि समोर असलेला सुमित पाटील स्टँड त्या स्टँडमध्ये देखील अनेक प्रेक्षक वर्ग पाहायला मिळत आहेत. एका वेगळ्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. मात्र बॉल गॅप मध्ये राहुल सुरवाड्याने फेकून दिलाय चौकारासाठी. गुड शॉट. थँक्यू डीजे मास्टर. तर विनंती असेल यापुढील नक्ष पॅकर्स आणि स्वरा 11 पिसवली दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच या टॉससाठी आणि नक्कीच ती लिस्ट तुम्हाला फिलअप करून द्यायची आहे. टॉस त्यानंतर होईल मात्र तुम्हाला अगोदर फिलअप करून द्यायची आहे. जी माहिती आहे इथे मात्र बरोबर समोर खेळत असताना आमच्या व्यासपीठाकडे बॉल जातोय. आणखी एक चौकार येतोय राहुल सुरवाडेच्या बॅट मधून. थँक्यू विकी. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज राहुल सुरवाडेच्या माध्यमातून आणि ज्या प्रकारे फलंदाजी करतोय खरंच त्याने वाखाणण्याजोगी आहे आणि म्हणूनच यंदाच्या वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून त्या खेळाडूची वर्णी लागली आहे. नक्कीच शैलेश पाटील यांचं सीसाय स्पोर्ट्स त्यांच्या माध्यमातून सर्व नक्कीच नवोदित खेळाडूंचा सन्मान केला जातोय. हा चेंडू एकच धाव घेतली जाते. तर नक्कीच दिनगाकासमध्ये संघाचे संघ मालक जितू भोईर आमच्यासोबत आहेत. त्यांनी नक्कीच एक चांगल्या संघाची बांधणी केली आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील त्यांनी या संघाची बांधणी केली आहे. गतवर्षी देखील त्यांच्या माध्यमातून हा संघ आपण पाहिला होता. त्यांच्याकडनं कॅश प्राइज येते 3 चौकारांसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. नक्की त्यांचं देखील कौतुक करायला हवं. एक चांगले नक्कीच आयोजक देखील आहे या स्पर्धेचे. त्यांच्या माध्यमातून सत्याने प्रत्येक खेळाडूवरती प्रेम दाखवत आहेत, प्रत्येक खेळाडूवरती पारितोषिक दाखवत आहेत. तर इथे मात्र मैदानामध्ये चौकार येत असताना पाहायला मिळते. गुड बॅटिंग. आणखीन एक चौकार येतो मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र फलंदाज सूरज उपाध्यायच्या बॅटमधून येणारा चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा पंचाच्या डाव्या बाजूने सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती सूरज उपाध्याय. क्या बात आहे. एक आगळा वेगळा फटका खेळून काढतोय या चेंडूवरती आणि चौकार दाखवतो सर. या बॉलवरती चौकार आला तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल जितू भोईर यांच्याकडून. प्रतिम फलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये सूरज उपाध्यायच्या माध्यमातून. सज्ज होतोय गोलंदाज डाव्या बाजूने पंचांच्या आणि अप्रतिम मैदानाच्या आतमध्ये आम्हाला फलंदाजी पाहायला मिळते. P1 षटक आहे, पॉवर प्ले षटक आहे आणि या षटकामध्ये टिचून मारा केला जातोय. अप्रतिम फलंदाजी होत असताना पाहायला मिळते. तब्बल या षटकामध्ये येणारे 4 चौकार पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या एकूण 17 आकड्यावरती. या चौकारसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल संघाचे संघ मालक जितू भोईर यांच्याकडून. नोंद घ्यायची. डाव्या बाजूने पंचांच्या ओव्हर द विकेट सज्ज असताना पुढे सरकले समोर लॉंग ऑफला चौकार 1000 रुपयांचा मानकरी ठरतोय जितू भोईर यांच्याकडे. 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे सूरज उपाध्यायसाठी. केले ठार मोठे सरदार अशी किती केले ठार जवानी गाली मैदानी शिवरायाची तलवार जवानी गाली मैदानी. तर हे नक्कीच बक्षीस चालू असणार आहे. स्कोर झाल्या पहिल्या षटकानंतर एकूण 21 धावा. 21 धावा आल्यात. मात्र या स्पर्धेतील सर्वात महागडा षटक 28 धावांचा आहे आणि या षटकामध्ये नक्कीच 21 धावा येत असताना आम्हाला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी करत होते ओमकार. स्पीडअप करा. प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग करू नका विनंती असेल.
ज्या लयमध्ये मॅच सुरू, ज्या नक्कीच रिदममध्ये मॅच सुरू, त्या रिदममध्ये मॅच सुरू ठेवा, रिदम तोडू नका मॅचचा, विनंती असेल. कारण की प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहू शकता, भरपूर प्रमाणात आम्हाला प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतात. मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी मॅच आणि पैसा वसूल सामना पाहायला मिळेल. कारण की एका बाजूला विचुंब्यावरून खास संघ हा स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज झाला. आम्हाला आठवते नामदेव, तर मी आमच्या आडेली गावचे सन्माननीय हरेश भाणे साहेबांना विनंती करतो की आपण याचं व्यासपीठातून स्टँड अप व्हायचे. आपलं सहर्ष स्वागत असेल. नारायण भोईर स्मृती चषकामध्ये षटक क्रमांक 2 मध्ये मोहित येते. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती पंचांच्या उजव्या बाजूने हा चेंडू सुरेख फेकत असताना समोर खेळतायत. धावसंख्या मात्र एकाच जागेवरती नक्कीच असेल. अपील केली पंचांकडे धावचीची. मात्र राहुल सुराडे आपली बॅट ही पॉपिंग क्रीजमध्ये अतिशय व्यवस्थितरित्या पदार्पण करतोय आणि त्यामुळे एकच धाव मात्र घेतली जाईल. एका धावेने एकूण धावसंख्या 22 या आकड्यावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. स्वतः कर्णधार आहे संघाच्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मोहित. मात्र इथून संघाची संपूर्णपणे बाजू सांभाळावी लागेल त्यांना. राऊंड द विकेट. अतिशय वेगवान चेंडू एका वेगळ्या पद्धतीने फेकलाय. सूरज नक्कीच स्टेप आउट झाले होते, पुढे गेले होते फटका खेळण्यासाठी. त्या क्षणी पाहिलं आणि नक्कीच चेंडू नौच्या पाठीच्या इंचकात पुढे टाकला आणि ते मात्र या बॉलवरती बीट होत असताना फलंदाज सूरज उपाध्याय यंदाच्या मोसमामध्ये एक जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा फलंदाज, जे नक्कीच आवर्जून या गोलंदाजाचं नाव घ्यायला हवं. यावेळेस मात्र ऑनसाईडला घेत असताना चेंडू मिसफिल्ड होते. मात्र बॅकअप अतिशय अचूक मिळतोय. नक्की ज्या क्षणी गोलंदाजी करत होता गोलंदाज नक्कीच शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक स्पर्धा होती मुंबईला, तेव्हा तब्बल पाहायला गेलं तर 6 चेंडूमध्ये एका धावेची गरज होती सामना जिंकण्यासाठी समोरच्या संघाला. तेव्हा सूरज उपाध्यायने ते षटक मैदान हाताळलं होतं आणि हा देखील एक विक्रम झालाय अंडरआर्म क्रिकेटमध्ये आणि खूप लोकप्रिय आला तर नक्कीच खूप व्हायरल व्हिडिओ झाली. आणि इथे मात्र फलंदाज बाद. या सामन्यात देखील यशस्वी ठरतोय फलंदाज राहुल सुरवाडे आणि ते मात्र मैदान सोडावं लागेल. थँक्यू डीजे मास्टर. इथे मात्र राहुल सुरवाडे या नक्कीच षटकात देखील आउट होतोय. कारण की गेल्या सामन्यात देखील असं वाटलं होतं की तो प्रेक्षकांची मनं जिंकेल. नक्की ज्या क्षणी कोण विसरेल, नामदेव चषक येते नक्कीच ठाणा विपक्ष मुंबई अशी मॅच होती. त्या सामन्यात ठाणा संघाकडे खेळत असताना नक्कीच अप्रतिम फलंदाजी केली होती राहुल सुरवाडेने. मात्र आज स्वतःच्या संघासाठी सज्ज होतोय खेळण्यासाठी. दिनकर स्मृती एक चांगल्या संघाची बांधणी केली गेली आहे. समोर देखील विचुंबे सारखा संघ आहे, सदस्याची हार मानणारा संघ नाहीये. कारण की इतक्या लांबून खास हास्य झाल्याची स्पर्धा खेळण्यासाठी. नक्कीच त्याच बरोबरीने जर पाहायला गेलं तर नामदेव स्मृती चषकामध्ये तब्बल कुडाळ्यावरनं संघ खेळायला आले होते. इतकी नक्कीच लोकप्रिय स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा देखील तितकीच लोकप्रिय पाहायला मिळते. धावसंख्या येईल ती म्हणजे एकूण 24 या आकड्यावरती. षटक क्रमांक मार्गस्थ आहे. दुसरं एक बॉल मात्र शिल्लक आहे षटकातील. अजूनही 5 चेंडू झाले आणि आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. प्रतिम गोलंदाजी. इथे मात्र बाहेर फेकला गेला. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता, तसे पुढे निघून आलेत. मात्र बॅकअप आहे, क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे. तोपर्यंत ही एकच मात्र घेतली जाईल आणि खऱ्या अर्थाने पहिल्या षटकामध्ये एकूण 21 धावा आल्यानंतर या षटकामध्ये पूर्णपणे धावांना स्टॉप लावला आणि एकूण फक्त धावा खर्च केल्या, त्यामध्ये 4 धावसंख्या झाली. एकूण 25 धावा पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 25 आकड्यावरती पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकांचा काही संपलाय आणि 25 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगवल्या गेल्यात. 2 बलाढ्य संघ आहेत. इथून मात्र मैदानामध्ये एक चांगली लढत पाहायला मिळेल. खूप मोठी स्पर्धा, लाखा मोलाचं आयोजन आहे आणि अनेक प्रेक्षक वर्ग पाहायला मिळत आहेत. दोन्ही स्टँडमध्ये प्रेक्षकांनी खचाखच भरलेत. दोन्ही स्टँडमध्ये भरपूर प्रमाणात प्रेक्षक वर्ग आम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबरीने जर आपण पाहायला गेलं गोलंदाज सज्ज होतोय. पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड द विकेट कडे मारा करत असताना खूप मोठी आणि प्रचलित अशी स्पर्धा. राऊंड द विकेट गोलंदाज सज्ज होते. हा चेंडू रिव्हर्सचा फटका आहे. अप्रतिम सुरेख फटका पाहायला मिळतोय. सूरज उपाध्याय पुन्हा एकदा चौकार दाखवत आपल्या बॅटमध्ये. गुड बॅटिंग. आमचे रक्त तळपतो तत्त हिंदवी बाणा.
जात गोत्र अनधर्म आमुचा शिवसेना 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 थँक्यू डीजे मास्टर. शिवसेना शिस्तवचन सेवा नातं याचं सुरेल संघम असणारी शिवसेना. तर 3 चौकारांना पुन्हा एकदा 1000 रुपये असतील जितू बेर यांच्याकडनं आणि कॅश प्राइज लागू असेल फक्त दिंडी रंगा स्मृती संघासाठी. 1000 रुपये नक्कीच जमा झालेत आमच्याकडे. यावेळी सुद्धा डील स्कूप खेळायचा प्रयत्न होता. ऑफस्टिक वरती आला होता, शफल देखील झाला होता आणि मात्र टायमिंग थोडंसं चुकीचं होतं. फटका मात्र अचूक खेळला होता, टायमिंग चुकीचं झालं. बॉल वेगाने फेकला गेला. या षटकामध्ये गोलंदाज सुरेशच्या माध्यमातून आणि ते मात्र धावसंख्या एकूण येत असताना 29. बस मात्र स्वीप करायचा प्रयत्न ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे प्रतिम क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद झेल टिपला जातोय आणि मात्र फलंदाज बाद होत आहेत सूरज उपाध्याय. बॅक टू द पवेलियन. थँक्यू, धन्यवाद. तर नवीन फलंदाज सुनील विश्वकर्मा येतोय 4थ्या क्रमांकावरती. धावसंख्या आहे एकूण धावफलकावरती ती म्हणजे 29 आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे सुरेश आणि अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत सुरेशच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. तर आमच्या नक्कीच व्यासपीठाच्या पाठीमागे पावभाजीची सोय आहे. जर कोणत्या प्रेक्षकाला पावभाजीचा आस्वाद घ्यायचा असेल तर आपण आमच्या व्यासपीठाच्या पाठीमागे जाऊ शकता. तुम्हाला तिथे नक्कीच पावभाजीची सोय केली गेली आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी. गोलंदाज पुणे सज्ज होतील. उजव्या बाजूने पंचांच्या आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून. थोडासा व्हॉल्यूम कमी करायचा आहे विनंती असेल डीजे मास्टर विकी, थोडासा नॉर्मल. तर धावसंख्या धावफलकावरती एकूण आहे ती म्हणजे 29 आकड्यावरती. गोलंदाज सजेल पुन्हा एकदा राऊंड विकेट. हा चेंडू जास्त उद्ध्वस्त केला जात आहे. त्रिफळ उद्ध्वस्त, फलंदाज बाद. जगात चालतोय पैशाचा मेळ, लाईफ सारा नशिबाचा खेळ. जगात चालतोय पैशाचा मेळ, एका बादशारांनी गुलामान बाजी मारली, एका बादशारांनी गुलामान. तर कृष्णा भोईर यांच्या स्मरणार्थ नक्कीच पावभाजी सोय दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील करण्यात आली आहे. देविदास भोईर यांच्या माध्यमातून पाहू शकता आपण अप्रतिम पावभाजीची सोय. जर कोणत्या प्रेक्षकांना खेळाडूंना जर पावभाजीचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही आमच्या मंडपाच्या पाठीमागे जाऊ शकता. तिथे नक्कीच पावभाजीची सोय केली गेली आहे. अप्रतिम आयोजन आहे स्पर्धेचं आणि एक खूप मोठी मानाची सन्मानाची आणि ज्या स्पर्धेने पिसोली गावाला ओळखलं जात आहे अशी स्पर्धा आम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज सज्जविल्या षटकामध्ये शेवटचं तिसरं षटक आहे. शेवटचा चेंडू आहे सुरेशचा आणि आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. राऊंड द विकेट सज्ज होते. मार्कवरती आपल्या पंचांच्या उजव्या बाजूने समोर आहे फलंदाज अरविंद. हा चेंडू स्वीप करतोय ऑन साइडला, देखणा फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार जाईल, चौकार. थँक्यू. तर पहिल्या 3 षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या 3 षटकानंतर 33 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. खूप चांगली मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी 11.00 सरासरीने पहिल्या 3 षटकामध्ये 33 धावा कुटण्यामध्ये यश आले. तर 3 चौकारांसाठी 1000 रुपयांचे कॅश प्राइज आहे जितू भोईर यांच्याकडनं. संघाचे संघ मालक आहेत आणि भरपूर प्रमाणात बक्षिसांचा वर्षाव सातत्याने त्यांच्या माध्यमातून केला जातोय. लाखामोलाचं आयोजन, लाखामोलाची स्पर्धा पाहायला मिळते आणि अनेक मान्यवर नक्कीच पाहायला मिळते त्या स्पर्धेसाठी. गोलंदाज सज्ज होतोय या षटकामध्ये. गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक आहे. स्लॉग ओव्हरचं डेट ओव्हरचं हाणामारीचं षटक आहे आणि या षटकामध्ये मात्र
अप्रतिम फलंदाजी करायला हवी, कारण की 11 पूर्णांकाची सरासरी राखली आहे या फलंदाजी करणाऱ्या. इथून पाहायला गेलं तर दिनगर स्मृती संघाने जरी याच प्रकारे फलंदाजी करत राहिले इथून कुठे 44 ते 45 धावसंख्येला गवसणी घालू शकतात. शेवटचे षटक आहे आणि गोलंदाज येत असताना गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 4 मध्ये शेवटच्या अभिजित येतोय. मात्र खऱ्या अर्थानं कौतुक करायला विचुमे संघाच्या गोलंदाजीचं, कारण की ज्याप्रमाणे गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या त्यामध्ये 21, मात्र त्यानंतर प्रतिम गोलंदाजी केली आहे. तर किरण पावशे काटेमधील यांच्याकडनं 3 चौकारांसाठी कॅश मध्ये म्हणजे एकूण 2000 रुपयांचं सातत्याने संघामध्ये खेळत असतात. मात्र नक्कीच ते ग्रामीण विभागात खेळले त्यामुळे नक्कीच जॉर्ज संघामध्ये त्यांची वर्णी लागत नाहीये. गोलंदाज सज्ज होते मार्गवरती आपल्या शेवटच्या अभिजित की क्षमता आहे, गुणवत्ता आहे, मात्र या षटकामध्ये सिद्ध करून दाखवावी लागेल. समोर मतंग सारंग आहे मॅन फ्रॉम कांजूर मार्ग, तर नॉन स्ट्राईकला अरविंद. तर गोलंदाज सज्ज आहेत अभिजित गोलंदाजी मार्कवरती मतंग सारंग साडी पंचांची उजव्या बाजूने राऊंड विकेट. यावेळेस मात्र बॅटच्या मध्ये फेकलं होतं चिडूला, नक्कीच थोडंसं लोअर फुटस मध्ये घेतलं आणि समोर मात्र खेळून काढतायत चौकार. माझी माऊली आई बसली मंदिराला, देवी माझी माऊली आई बसली मंदिराला, मंगळवाराचे गोदी साला नवारा केल काही गो अंगाला, मंगळवाराचे गोदी साला नवारा केल काही गो. थँक्यू. स्कोर होईल एकूण या 4 धावांनी अतिशय वेगाने पुढे जातोय. तब्बल 37 आकड्यावरती येते मात्र रिवर्स. क्या बात आहे. मतंग सारंगच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार फटका येतोय चौकार, आणि या जर फटक्यावरती चौकार लगवला जितू भोरे यांच्याकडनं 1000 रुपये आणि किरण पावशेच्याकडनं 2000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. ऑलरेडी 1000 रुपयाचा मानकरी झालाय फलंदाज सूरज उपाध्याय, त्याने 3 बॉल 3 चौकार दाखवलेत. या बॉलवरती चौकार लगवला तर 1000 रुपये आणि टोटल मिळून 3000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आणि इथे मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. अंडरआर्म क्रिकेटचा नियम लागू होतोय आणि फलंदाज बाद. देवगाव देवी येतोय दर्शनाला, मनाची इच्छा पुरी कर ग येतोय सांगायला. देवगाव देवी येतोय दर्शनाला, मनाची इच्छा पुरी कर ग येतोय सांगायला. माझी गाव देवी माऊली खिडकाली गावाची सावली, माझी गाव देवी माऊली खिडकाली गावाची सावली. चला टॉस साठी यायचे विनंती असेल. नक्ष पॅकर्स विपक्ष स्वरा 11 पिसवली. दोन्ही संघाचे संघनायक नक्ष पॅकर्स विपक्ष स्वरा 11 स्वराविल आता त्याच रॉयल साई सिद्धी घनश्याम शिंदे यांचा संघ आहे. तर घनश्याम शिंदे नक्की व्यासपीठावरती आमच्या स्थानापन्न आहेत. हा चेंडू समोर खेळतात. प्रतिम क्षेत्ररक्षण मिड ऑनला होतंय. प्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तोपर्यंत ही एकच धाव नक्कीच घेतली जाते. धावसंख्या वाढेल एकूण 42 आकड्यावरती. षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ आहे. स्लॉग ओव्हर आहे, हाणामारचे षटक आहे आणि 42 धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते. चौथी रात्र या स्पर्धेची. अजूनही 2 चेंडू षटकाचे शिल्लक असतील. चौथी रात्र आहे. उद्या मात्र शेवटची रात्र असेल आणि उद्या मात्र जे संघ क्वालिफाय झालेत उद्या त्यांचे नक्की सामने खेळले जातील. 2 प्रेक्षणीय सामने आहेत, एक 40+, त्याचबरोबर एक लहान मुलांचा सामना असेल. यावेळेस मात्र हा चेंडू खूपच बाहेर फेकला जातोय. पंचांनी अगोदरच नक्की चेंडू वाईटचा इशारा दिलाय. पंच वाईट+1 एकूण 2 धावा फलकावर अंकित होत आहेत. 44 ही धावसंख्या आतापर्यंत फलकावरती नक्कीच पाहायला मिळते. 44 ही धावा संख्या फलकावरती लगवली गेली. षटक क्रमांक मार्गस्थ आहे शेवटचं आणि आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी होत असताना तर नक्कीच नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहे सत्यजित. राऊंड द विकेट. इथे मात्र हा चेंडू लाईन पाहावी लागेल जरूर पंच सांगत असताना. हा बॉल मात्र ऑफस्टिकच्या बाहेर आहे आणि आणखीन एक बॉल मात्र वाईट फेकला जातोय. तर नक्ष पॅकर्स या तुम्ही वाशपेठचे टॉस साठी, कारण की स्वरा 11 पिसोली संघाच्या संघाने उपस्थित आहेत घनश्याम शिंदे. तर नक्ष पॅकर संघाला विनंती असेल की आपले नक्कीच कर्णधार आपण टॉस साठी पाठवायचे आहेत. धावसंख्या असेल धावफलकावरती एकूण 47 आकड्यावरती. या षटकातील शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि 47 ही धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती लगवली गेली आहे. दिनकर स्मृती संघ आहे आणि आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग सत्यजित. तिथे मात्र हा चेंडू चौकार येत असताना पाहायला मिळतोय. 22च्या सुरुवातीला देणाऱ्या 4 धावा आणि ते मात्र 4 धावांनी धावसंख्या वाढेल. एकूण धावफलकावरती 51 धावा झाल्यात आणि 52 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे इथून या
विचुंबे संघासमोर. चला व्यासपीठावरती जाऊयात आपण. मी विनंती करतो नक्ष पॅकर्स संघाचा संघनायक आणि त्याच बरोबरीने स्वरा 11 पिसवली संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचे. चला स्वरा 11 पिसोली संघाचा संघनायक आणि नक्ष पॅकर्स दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी जायचं व्यासपीठावरती लगेचच. चला दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी या टॉस साठी याच्या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल. तर नक्कीच पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्रानंतर धावसंख्या आहे धावफलकावर ती म्हणजे जर आपण तर मी विजय भाणे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी करायची आहे. सामना असेल 5 षटकांचा कारण की स्पर्धेचा नियम आहे पहिलं जे नक्की सत्र आहे ते पहिलं सत्र एकूण 5 षटकांचं असेल. नक्कीच जे पहिलं नक्कीच जे सामने आहे ते 5 षटकांचे असतील आणि त्यानंतर सामने 4 षटकांचे असतील. तर नक्कीच टॉस होतो आमच्या व्यासपीठावरती. एका बाजूला घनश्याम शिंदे आहेत स्वरा 11 या संघाकडून तर दुसऱ्या बाजूला नक्ष 11 संघाचे संघनायक देखील आहेत. तर टॉस केले जाते विजय भाणे साहेबांच्या शुभ असते आमच्या व्यासपीठावरती. नक्कीच टॉस झालाय तर नक्कीच फर्स्ट इनिंग संपली. पूर्वार्ध संपलाय. पूर्वार्धामध्ये एकूण धावा लावले धावफलकावरती त्यामध्ये 51 आणि उत्तरार्धामध्ये सामना जिंकण्यासाठी 52 धावांचं लक्ष आहे. या इथून मात्र जर पाहायला गेले तर आपण विचुंबे संघासमोर जेव्हा सामना सुरू होईल आपण तेव्हा जाऊयात चंद्रकांत खारीक सरांकडे. धन्यवाद. तर आपण ऐकायचं खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये नितीन काळे यांना. धन्यवाद. हॅलो. आज येथे जमलेल्या माझ्या तमाम क्रीडा रसिकांचं तसंच प्रेक्षकांचं आणि माझ्या मायबाप ग्रामस्थांचं पिसवली गावकऱ्यांचं या कॉमेंट्री बॉक्स करून हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. ज्याप्रमाणे आपण कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करताना श्री गणेशाच्या पूजनाने सुरुवात करतो त्याचप्रमाणे मी माझ्या कॉमेंट्रीचा सुद्धा श्री गणेशाला वंदनच करतोय. तसेच माझ्या लाडक्या अखंड भारताचे आराध्य दैवत तसेच संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांस मानाचा मुजरा गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक पौढ प्रताप पुरंदर महापराक्रमी रणधुरंदर क्षत्रिय कुळवंत असा राजाधिराज महाराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती महाराज यांस मानाचा मुजरा. आणि यापुढील जातो सामन्याकडे. हेलो सभी दर्शकों का मनपूर्वक स्वागत करते हुए इस टूर्नामेंट का आंखों देख काल सुनाते हुए मैं हूं चंद्रकांत खारिक. और पहली गेंद के ऊपर देखा जाए तो इस काफी बेहतरीन गेंदबाजी टप्पा खाने के बाद गेंद निकलती हुई विकेट कीपर की दस्तानों में और स्कोरबोर्ड रुकता हुआ यहाँ पे. देखा जाए तो आज का सुहानी रातों का चौथी रातों का सुहाना सफर और देखा जाए तो आसमान में ढेर सारी सितारे और उसके बदौलत यहाँ पे चांद
अपनी रोशनाई बिखरते हुए और उसी को मद्देनजर रखते हुए इस टूर्नामेंट का खुद एक कार सुनाते हुए मैं हूं चंद्रकांत कारिक। और देखा जाए तो काफी अच्छी गेंद को कौर स्टकोर के दायरे में से गेंद को खेल लिया इस बल्लेबाज ने। देखा जाए तो एक रन से चुरा लिया, 1 रन के साथ स्कोर निकलता हुआ यहाँ पे चुंबे टीम का 2 रन के ऊपर। हेलो, देखा जाए तो आज का सुहाना सफर और सुहाने सफर को महफिल की तरह रंगमंच बना दूंगा, इसमें तो कोई संकोच नहीं। देखा जाए तो गेंदबाज पेविलियन चोर से सागर बल्ले का मुंह खोला था, लेकिन छोटी गेंद थी। छोटी गेंद के बाद मानो स्कोरबोर्ड रुकता हुआ 2 रन के ऊपर। देखा जाए तो चुंबे का जाने माने धाकड़ बल्लेबाज सामने वाले छोर पर मयूर और 9 स्ट्राइक के ऊपर विनोद। इस गेंद को डेड अंपायर का इशारा और देखा जाए तो स्कोर बोर्ड के ऊपर स्कोर रुकता हुआ। देखी जाए तो थोड़ी सी रुकावट इस गेंद के पीछे। इससे बल्ले का बाहरी किनारा लगा, गेंद निकलती है गली पॉइंट की तरफ और देखा जाए तो 1 रन का हिसाब, स्कोर निकलता हुआ 1 रन के साथ 3 रन। देखा जाए तो यहाँ पे पहला ओवर मुकम्मल खत्म हो चुका है और देखा जाए तो इतनी अच्छी नबीतुल्ली गेंदबाजी हुई है। 3 रनों के साथ यहाँ पे 6 गेंदें निकल चुकी। देखा जाए तो स्कोर बोर्ड के ऊपर यहाँ पे बांध कर रखा हुआ है गेंदबाज ने। हेलो हेलो, देखा जाए तो सभी मेहमान इस टूर्नामेंट का लुत्फ उठाते हैं और उसी के बीचों बीच मैच जारी रखते हुए। देखा जाए तो इस सुहानी सफर का रजनीगंधा टूर्नामेंट का लेखा जोखा बतलाते हुए मैं हूं चंद्रकांत खारिक और सभी प्रेक्षकों का पूरे तरह से तहे दिल से सर से स्वागत करते हुए दूसरा ओवर पेविलियन एंड से ऋतिक। काफी अच्छी गेंद थी लेकिन काफी लेग स्टंप के बाहर निकलती हुई गेंद, सॉरी ऑफ स्टंप के बाहर निकल चुकी थी गेंद। ओहो, गिल्ली ऊपर डंडा नीचे और विकेट। काबिलियत इस गेंदबाज में, मानो जिस तरह गेंद का टप्पा खाया गेंद एसटी के ऊपर जाकर गिरी और गिल्ली ऊपर डंडा नीचे और बहुत बढ़िया ब्रेक थ्रू लगाया विकेटों के बीच। अनधर्म आमुचा शिवसेना शिवसेना धन्यवाद डीजे। यहाँ पे इस गेंदबाज को बहुत बढ़िया इनाम रखा हुआ है, अगर हैट्रिक लेता है तो 1001 का नगद इनाम पा सकता है गेंदबाज, क्योंकि पिछली गेंद बहुत ही बढ़िया डिलीवरी। मानो इतनी अच्छी गेंद सटीक से गेंद टप्पा खाने के बाद निकलती हुई यहाँ पे एसटी के ऊपर और गिल्ली ऊपर डंडा नीचे और बहुत बढ़िया ब्रेक थ्रू लगाया विकेटों के बीच, स्कोर रुकता हुआ। ओहो, बल्ले का बाहरी किनारा लगा और गेंद निकलती यहाँ पे पेविलियन छोर के ऊपर, लेकिन काफी अच्छी सूझबूझ कर यहाँ पे फील्ड और उसी के बदौलत 1 रन का इजाफा। 1 रन के साथ स्कोर निकलता हुआ 4 रन। अब तक देखा जाए तो लेखा जोखा गेंदबाजों का बोलबाला हावी हो चुका है और बल्लेबाज यहाँ पे खामोशी की संकट विमोचक स्थिति था चुकी है। संकट विमोचक स्थिति में यहाँ पे बल्लेबाजी करते हुए चुंबे संघ ओहो, क्या गेंदबाजी और यहाँ पे एक्स्ट्रा बाउंस, नो बॉल। 1 रन का इजाफा। टोटल देखा जाए तो स्कोर बोर्ड के ऊपर 5 रन, कुल मिलाकर पंच लगाकर बैठा हुआ है यहाँ पे चुंबे 11 पनवेल। अब तक 5। ओहो,
क्या गेंदबाजी है, सटीक गेंदबाजी। मानो घुटनों के नीचे से गेंद निकलती हुई यहाँ पे रफ्तार के साथ, मानो रफ्तार का सौदागर है गेंदबाज, रफ्तार का सौदागर। फिर से नई गेंद, और देखा जाए तो हल्के हाथों से गेंद को खेला है इस बल्लेबाज ने मिड विकेट के दायरे में, और देखा जाए तो वहां पे फील्ड, लेकिन एक रन आसानी से निकलता हुआ। 1 रनों के साथ कुल मिलाकर टोटल बढ़ चुका है 6 रन। यहां पे देखा जाए तो दिनकर काका बनाम इचुम्बे, ये 2 टीमों के बीच ये भी गहरी फाइट देखने को मिल रही है, और यहाँ पे देखा जाए तो काफी अच्छी गेंदबाजी दिनकर काका 11 की तरफ से। विचुम्बे टीम यहाँ पे थोड़े बहुत से सोचने में मजबूर, और यहाँ पे बेहतरीन बढ़िया स्ट्रेट डाइव, ओह काबिलियत इस खिलाड़ी में। धन्यवाद डीजे, काफी अच्छा बढ़िया धुन बजाते हुए यहाँ पे डीजे मास्टर, और कुल मिलाकर स्कोर बोर्ड के ऊपर स्कोर दिखता हुआ 10 रन, दोहरा अंक यहाँ पे निकलता हुआ विचुम्बे 11 की तरफ से। विचुम्बे 11 पनवेल, बहुत बढ़िया पिछली गेंद के ऊपर बढ़िया स्ट्रेट डाइव खेला, और गेंद निकलती हुई कारपेट के सारे मानो चौका। अब गेंदबाजी का भार संभालते हुए सूरज, बहुत बढ़िया नाम सूरज। ओहो, इससे कहते हैं नजाकत। टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी सटीक से निकलती हुई विकेट कीपर की ग्लोव्स में, और स्कोर बोर्ड के ऊपर स्कोर रुकता हुआ। यहाँ पे देखा जाए तो सूरज की काफी सराहना करनी होगी पहली गेंद के ऊपर। ओहो, हल्के हाथों से गेंद को उठाकर खेला है, गेंद निकलती हुई, और यहाँ पे मिसफील्ड। 1 रन का इजाफा, स्कोर बोर्ड के ऊपर स्कोर 11। दो गेंदें निकल चुकी सूरज की। देखा जाए तो सूरज की जितनी भी तारीफ की जाए उतनी की कम, क्योंकि जो हेलो हेलो, यहाँ पे थोड़ी सी रुकावट होती हुई जल्द से जल्द यहाँ पे गेंद का वार संभाले सूरज। फिर से गेंद को हल्के हाथों से खेला है, लेकिन गेंद निकलती हुई यहाँ पे 6 रनों के लिए, और विकेट। अंतराम सर्कल के महाराष्ट्र माझा करजा, महाराष्ट्र माझा धन्यवाद दीजिए। अब उनकी जगह नए बल्लेबाज मोहित शर्मा। जो अपने बल्ले से मचाएगा खलबली। आ गए महाबली मोहित शर्मा। अगर यहाँ पे भी चुंबे पनवेल टीम को अगर जीत दर्ज करनी है तो इक्का दुक्की से कोई काम चलने वाला नहीं। यहाँ पे कम से कम छक्कों की बौछार नहीं, लेकिन चौकों की बौछार लगा सकते हैं इस अंडर आर्म सर्कल के लेखा जोखा देखा जाए तो। 9 गेंदे 41 रन 41। ओहो, ये सूरज जो आंधियों में भी चिराग को जला देता है, और वो सूरज जो आग पानी में भी लगा देता है। फिर से गेंद को हल्के हाथों से खेला, लॉन्ग ऑन के दायरे में, वहां पे जब तक फील्ड की जाए आसानी से 1 रन जुटता हुआ, 1 रनों के साथ स्कोर बोर्ड निकलता हुआ 12। अच्छी खासी गेंद यहाँ पे
कवर के जोन में इस क्षेत्र में धकेल दी थी इस बल्लेबाज ने। मानो एक तरफा मैच निकलता हुआ यहाँ पे। दिनकर काका बनाम विचुंबे पनवेल। घुटने टेक्निक पर मजबूर किया इस गेंदबाजों ने। काबिलियत इस गेंदबाजी में। पिछली ओवर सूरज की अच्छी खासी गेंदबाजी और देखा जाए तो पूरी तरह से जकड़ कर रखा हुआ है। हेलो 12 रन 13 ओहो काफी बाहर निकल चुकी थी गेंद लेकिन अंपायर डॉट गेंद निकलती हुई। लास्ट एंड बेस्ट डिलीवरी यहाँ पे आखिरी ओवर में डालना जाएंगे यहाँ पे सैमुअल और काबिलियत है बेहतरीन एफर्ट लगाया इस सूरज ने। रनों के रफ्तार को रोक दिया इस सूरज ने और देखा जाए तो स्कोरबोर्ड के ऊपर 1 रनों के साथ स्कोर निकलता हुआ। पैडल स्वीप इस क्रिकेट जगत में इस पैडल स्वीप का पुनर्जन्म किया तो मेरे हिसाब से क्रिकेट का महानतम जैसा हम भगवान कहते सचिन तेंदुलकर उन्होंने इस पैडल स्वीप को खेला था पहले शुरू में और बहुत बढ़िया नजर पर है बेहतरीन चौवा। ये हुई ना बात। देर से क्यों ना हो लेकिन यहाँ पे चौवा निकलता हो फिर से पैडल स्वीप खेला और बेहतरीन चौका। तेईस मानो एक तरफा निकलता हुआ मैच। दिनकर काका बनाम विचुंबे और दिनकर काका यहाँ पे इस मैच को जीत दर्ज करते हुए मैन ऑफ द मैच का पूरा हकदार सूरज। सेकंड टाइम यहाँ पे मैन ऑफ द मैच का पूरा हकदार बन चुका है सूरज। छोटा कद का खिलाड़ी लेकिन काबिलियत इस खिलाड़ी में बहुत बढ़िया होशियारी के साथ गेंदबाजी की। इतना दुबला पतला खिलाड़ी इतना लेकिन क्या काबिलियत है इस मंच के ऊपर आता हुआ अपना किताब लेने के लिए। 18 रन और कुल मिलाकर 1 विकेट का पतन किया वो ए सूरज।